कथा कोजागिरी पौर्णिमेची. लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की ऐका. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करून कोजागृती म्हणजे कोण कोण जागरण करते आहे हे पाहते आणि जे जागरण करत असतात त्या व्यक्तीचे कल्याण करते. फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे. वीरभद्र नामक एक सावकार होता. तो आणि त्याची पत्नी खूप धार्मिक होती. त्यांना 2 कन्या होत्या. त्यांनी आपल्या मुलींना देखील धर्मपालनाचे धडे दिले होते. ते घरात सर्व व्रतवैकल्य करत होते. मोठी बहीण खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होती, तर लहान बहीण फक्त तितकं कसं तरी जमवून नेत होती. दोघेही शरद पौर्णिमाचे व्रत करायच्या. मोठी बहीण पौर्णिमेचं व्रत पूर्ण पाळायची. या दिवशी लक्ष्मी पृथ्वी तलावर असते, त्यामुळे मोठी बहीण तिच्या स्वागतासाठी मसाल्याचं दूध आठवत असे व जागरण करत असे. रात्री 12 पर्यंत जागरण करून ती ते दूध सर्वांना वाटत असे. इंद्र ऐरावत व लक्ष्मीचे पूजन करत असे. चंद्राची पूजा करून रात्री आनंदात जागरण करत असे. देवी सुद्धा कोण जागा आहे हे पाहत असते असे म्हणतात, त्यामुळे ती जागरण करत होती. रात्री चंद्राला औक्षण करत होती, परंतु लहान बहीण व्रत अर्धवट सोडून झोपून जायची. तिचे वडील आई नेहमी तिला समजावत असत, पण तिच्यात तीळ मात्रही फरक पडत नव्हता. कालांतराने दोन्ही बहिणींचे विवाह झालेत. दोघींच्याही घरी सुख समृद्धी कशाचीही कमतरता नव्हती. मोठ्या बहिणीला 2 मुले होती. ती खूप आनंदात होती, पण धाकटी बहीण मात्र सर्व सुख असूनही फार दुःखी होती. कारण धाकट्या बहिणीची मुलं जन्म घेताच मृत होत होती. हे कशामुळे होत होतं हे मात्र त्यांना कळत नव्हतं. त्यामुळे एका तपस्वी ऋषींवरांवर बोलावून तिने आपली व्यथा मांडली व कारण विचारलं. तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी अपूर्ण व्रत करत असल्यामुळे ही दशा तुझ्या मागे लागली आहे. तुझ्या मुलांचा अकाली मृत्यू होत आहे. हे सारं ऐकून धाकट्या बहिणीला आपण केलेल्या चुकीची आठवण झाली. तिने पुन्हा हात जोडून त्यांना त्याविषयी मार्ग दाखवला म्हणून सांगितले. तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी योग्य व्रत पाळल्यामुळे तुझी मुलं जिवंत राहतील. त्यानंतर ते ऋषी तिला आशीर्वाद देऊन निघून गेले. ऋषींनी सांगितल्यानुसार वीरभद्राच्या धाकट्या मुलींना विधीच पालन करून शरद पौर्णिमेचा व्रत केलं नाही. काळानंतर तिला मुलगा झाला, पण तोही लवकरच मरण पावला. तेव्हा मात्र ती खूपच दुःखी झाली की इतकं सारं करूनही, व्रतवैकल्य करूनही देखील माझ्या नशिबी पुन्हा दुःखच आलं. तिनं अमृत झालेल्या मुलाला पाठीवर झोपवलं आणि कापडाने झाकलं. आपल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून तिला भेटण्यासाठी मोठी बहीण आली होती. बहीण आपणास भेटावयास आली आहे म्हणून तिने मोठ्या बहिणीला बसायला जागा दिली. मोठी बहीण बसणार इतक्यात तिचा स्पर्श मृत बाळाला झाला आणि तो मुलगा रडू लागला. मोठी बहीण रागाने म्हणाली, मी जर या मुलाच्या शरीरावर बसले असते तर हा मुलगा मेला असता. यावर धाकटी बहीण म्हणाली, तो तर आधीच मेला होता. तुझ्या स्पर्शाने, पुण्यकर्मानं तो पुन्हा जिवंत झाला आहे. आपण दोघी बहिणी शरद पौर्णिमा व्रत करायचं, पण ते तू पूर्ण करायची आणि मी अर्ध्यातच सोडून द्यायची. माझ्या चुकीमुळे माझं मूल जगत नव्हतं, पण तुझ्या पुण्याईमुळे हे मूल जिवंत झालं, असं तिने थोरल्या बहिणीला सांगितलं. या प्रसंगात नंतर दोन्ही बहिणींनी संपूर्ण नगरात ही कथा सांगितली. शरद पौर्णिमा व्रत पूर्ण करणाऱ्या लोकांस संतती सौख्य लागतं आणि त्यांच्या संतती दीर्घायुष्य प्राप्त होतं, हेही लोकांना सांगितलं. तेव्हापासून हे व्रत मोठ्या प्रमाणात केलं जाऊ लागलं. विवाहानंतर पहिल्याच शरद पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करावं. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.